नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आता इकडे इंद्रा जो असतो आता इकडे भांडी घासायला बोलत असतो. त्यावर आता इकडे राणी त्याला अडवण्याचा प्रयत्न करते, बोलत असते की सर तुम्हाला नाही जमणार, मी करू लागते. त्यावर आता इकडे तो बोलतो, मी म्हटलं ना तुला नाही करायचं म्हणून, आणि तुला पेन होईल, तुला लक्षात नाही येते का राणी. आता इकडे तो तिला अडवण्याचा प्रयत्न करतो. त्यावर तो बोलतो की हे बघ, मी हळूहळू शिकेल, मला सगळं येतं. त्यावर इकडे राणी बोलते, होय का, मी तेच म्हणते ना. अहो सर, मला तुम्ही सांगा बरं, फॅक्टरीचं काम तर काय तुम्ही एका दमाने शिकलाय का? तुम्ही थोडं थोडं करूनच शिकल्यात ना. तर आता सुद्धा अचानक म्हणजे सगळं नसतं येत, आणि तुम्ही हळूहळू शिकालच की. आता इकडे राणी कशी कशी कन्व्हिन्स करते. आणि आता इकडे त्यावर इंद्र बोलते की अच्छा ठीक आहे, मग मला एक गोष्ट सांगा की मी तुमची बायको नाही आहे का? अहो आपण एकमेकांसोबत वचन घेतलंय, हातावर हात ठेवू, आणि आता सध्याच माझ्या हाताला लागलेला आहे ना, तर दोघांनी मिळूनच हा गाडा आता समोर ढकलायचा. आता इकडे कसं बसं राणी त्याला कन्व्हिन्स करतेच, आणि आता इकडे ती विजय होती. आता इकडे त्यावर इंद्र बोलतो, बरं ठीक आहे, आणि तू तशी माझं काही ऐकणार तर नाहीच आहे ना. आता इकडे हे दोघे तिथे बसतात. आता इकडे इंद्राज असतो भांडे घासता घासता इकडे राणीच्या अंगावर पाणी उडवत असतो. आता हे बोल इकडे ती बोलते, सर हे काय करताय तुम्ही? त्यावर आता इकडे तो बोलतो, अगं काय, कामं तर चालूच राहतात, पण मजासुद्धा चालू असायला पाहिजे ना. आता इकडे त्यावर राणीसुद्धा त्याच्या अंगावर पाणी उडवते. त्यावर आता इकडे तो बोलतो, आता काय, आता नाही एक कामं? त्यावर आता इकडे ते बोलते, सर तुम्ही आत्ताच नाही सांगितलं का, काम तर होतच असतात हो, पण मजा पण केली पाहिजे ना. आता हे सगळं इकडे उर्मिला म्हणजे आता इकडे मालती जी असते इकडे खिडकीतून बघत असते. ती मनातल्या मनात विचार करते की माझ्या इंद्रावर हा काय वेळ आलाय, आणि आता इकडे मी त्याला थांबवू सुद्धा शकत नाही. आता असं सगळं ती बोलत असते. त्यावर आता इकडे तिथे उर्मिला येते आणि बोलते, काय मालती आहे बघा, हा तुमचा मुलगा, त्या राणीमुळे त्याला आज भांडे घासावं लागते, आणि आता इकडे नाही नाही ती बोलत असते. आता इकडे मालतीला हे चांगलंच माहिती असतं की ते हे सगळं मुद्दाम करतील. त्यावर आता इकडे ती सरळ बाहेर येते, आणि तिच्या मागे मागे उर्मिला. आता इकडे त्यावर इंद्र बोलतो की राणी तू काळजी करू नको, आपले हे दिवस लवकरच आपल्या हातून जातील. त्यावर इकडे मालती येते आणि बोलते, हे दिवस येतील की अख्खा म्हणजे तुला आयुष्यभर असेच भांडे घासावं लागेल सांगण्यावरून. आणि आता इकडे ती नाही नाही ते बोलत असते. आता इकडे राणी आणि इंद्र हे दोघे गप्पच असतात. त्यावर आता इकडे उर्मिला त्याच्यात तेल होतं. आता इकडे काही नाही ते बोलत असते की इंद्र भाऊजी, तुम्हाला काहीच कसं समजत नाहीये, आणि तुम्हाला तर आईची व्हॅल्यू कळतीये की नाही. आता इकडे त्यावर ती बोलते, अगं उर्मिला म्हणजेच मालती बोलते, अगं याला कधी ना कधी माझी किंमत कळणारच आहे. बरंच झालं की मी इथून गेली, आता का होईना पण याला माझी किंमत कळेलच की, आणि हळूहळू हा माझ्याकडे येणार की नाही बघच तू. आता इकडे त्यावर उर्मिला बोलते, अहो असं कसं, जर त्यांचा पदरच इकडे त्याच्या बायकोच्या कमरेला खोसून असेल तर कसं तुमच्याकडे येणार इंद्रा भाऊजी. आता इकडे ती नाही नाही ते बोलत असते. इकडे इंद्राला काही राग सहन होत नाही, सरळ उठतो, आणि आता इकडे सरळच तिच्या अंगावर धावून उठतो आणि बोलतो, ओ तुम्हाला कोणी विचारलंय का, आणि इथं कोणी तुम्हाला इकडे बोलवलंय का? आणि आता इकडे तो उर्मिलाची चांगलीच पोती करून ठेवतो. आता इकडे त्यावर मालती बोलते की काय रे, आता काय आग होतीये का, म्हणजे माझ्याकडून कोणीतरी भांडायला आहे म्हणून. आणि आता इकडे तो बोलतो की मी माझ्या आईशी बोलत असताना तुम्हाला कोणी सांगितलं मधामधात चबरायला, आणि आता इकडे तो चांगली त्याची उतरून ठेवतो. आता इकडे मालतीची असते, ती बोलते की इंद्रा तुला कधी ना कधी माझी किंमत कळेलच, आणि या गावठी पोरीला सोडून तू माझ्याकडे येणारच. त्यावर आता इकडे तो बोलतो की नाही, अशी वेळ कधीच येणार नाही, उलटून तुलाच राणीची किंमत कळेल, आणि तुलाच एखाद दिवस पस्तावा लागेल, आणि तूच आमच्याकडे येशील. असं तो तिला तिकडे चांगलंच भांडतो. आता इकडे त्यावर मालती बोलते, हो भांड, जोरात भांड, सगळ्यांना कळलं पाहिजे ना की माझा मुलगा माझ्याशी कसा भांडतोय. आता इकडे त्याचं म्हणजे तो आता इकडे खूप तपलेला असतो, तो आता इकडे खूप ओरडून भांडत असतो. तर हे पण इकडे राणी बोलते की सर प्लीज तुम्ही गप्पा बसा. त्यावर आता इकडे इंद्र तिलाच गप्पा करतो. तर हे पण इकडे ती बोलते, सर प्लीज गप्पा बसा, आता तुम्हाला माझी शपथ आहे. आणि आता इकडे ती आतमध्ये त्याला घेऊन जाते. आता इकडे मालती बोलते, बघितलंस का त्या गावठी पोरीचा कसं तो ऐकतेस, त्या औदसेचं, चल लवकर इथून चल, आणि विक्रांतला घेऊन माझ्या रूममध्ये, मला खूप इम्पॉर्टंट सांगायचं आहे. आता इकडे राणी आणि इंद्रा इकडे मालतीला फोन करतात आणि बोलतात की खरंच. आता इकडे इंद्रा बोलतो, खरंच आहे, तू खूप छान आज भांडलीस, असंच आपलं नाटक चालू ठेव. आणि आता इकडे राणी बोलते की आता मालती मॅडम, आपण सांगितल्याप्रमाणे आता इकडे दुसरा टप्पा आपला चालू झाला आहे. तुम्हाला सगळं काही जसं मी सांगितलं आहे तसं आता इकडे विक्रांत भाऊजीला आणि उर्मिला ताईला सगळं सांगायचं आहे. आता तितक्यात आता इकडे दारात कोणीतरी येतं असं तिला जाणवतं. त्यावर तिकडे मालती बोलते की आलंय वाटते, आणि तुम्ही काहीच बोलू नका, फोन चालूच ठेवा. आता इकडे मालती बोलते की विक्रांत. आता इकडे त्यावर उर्मिला बोलते, मालती तुम्ही काहीतरी सांगणार होतात ना इम्पॉर्टंट आम्हाला. आता इकडे त्यावरती बोलते, हो मला राणीच्या तुमच्या प्लॅनबद्दल सांगायचं आहे.
राणी आता लवकरच वकील होऊन ती फॅक्टरीवर केस करणार आहे आणि माझ्या इंद्राला त्या MD पदावर ती लवकरच बसवणार आहे. मला तुम्ही आपलेसे आहेत, माझे आहेत म्हणून मी तुम्हाला सांगते. म्हणजेच मला फॅक्टरी तर हवी आहे, पण त्या राणीने केस केलेली नाही पाहिजे आणि तुम्ही तिच्यामुळे हरलेसुद्धा नाही पाहिजे. आता तुम्हीच काहीतरी करा. आता इकडे त्यावर विक्रांत बोलते, तुम्ही काही काळजीच करू नका मालती आहे काकी. आणि बघाच आता मी काय करून ठेवतो ते. आता लगेचच तो कोणाला तरी फोन लावतो आणि सांगतो की सगळे काही फॅक्टरीचे पेपर आहेत ते माझ्याकडे आणून द्या उद्याच्या उद्या. आता इकडे हे सगळं हे राणी आणि इंद्रा ऐकतात आणि लगेचच फोन काढतात. आता इकडे राणी बोलत असते की इकडे विक्रांत दादाला वाटतंय की ते आपल्याला मोठा शॉक देणार आहेत, पण आता आपणच त्यांना शॉक देणार आहे हे त्यांना चांगलंच ठाऊक नाही आहे. आणि तिकडे खुश असतात. तितक्या तिथे आबा येतात. आता आबांना पाहून ते एकदम घाबरतात. त्यावर आता इकडे ते बोलतात की तुम्ही घाबरू नका आणि जे काही पण करताय ते आत्मविश्वासाने करा. आणि आता इकडे ते त्यांना कोऑपरेट करत असतात. आता इकडे सकाळ झालेली असते. इकडे राणीला काही मिऱ्या घालता येत नसतात साडीच्या. आता इकडे त्यावर इंद्रा येतो आणि तिची साडी पकडतो. त्यावर आता इकडे ती बोलते, सर तुम्ही काय करताय, तुम्हाला नाही जमणार, राहू द्या. आता इकडे त्यावर तो बोलतो, असं कसं, दिवाळीच्या दिवशी पितांबरची मिऱ्या तू मला घालून दिल्या होत्यात ना प्लेट्स, आता मी तुला घालून दिल्या. आणि आता इकडे त्यावरती नकारच देत असते. आता इकडे त्यावर तो बोलतो, ते कसं आहे ना, मला आत्ता जमत नाही आहे, पण जर रोज रोज मी ट्राय केलं ना मला जमणारच. त्यावर तिकडे ती बोलते, सर रोज रोज कशाला, आता सध्याच मला लागलेलं आहे ना म्हणून येत नाही आहे. आणि मला एक गोष्ट सांगा, जर मालती मॅडम असतात तर तुम्ही हे केलं असतं का. त्यावर आता इकडे तो बोलतो, काय गं इतका रोमॅन्टिक मूड आहे आणि इथेही तुला आईचंच आठवते का. आता इकडे ती मुद्दाम मजा करत असते. आता इकडे याने छानपैकी साडी घालून दिलेली असते. त्यावर आता इकडे ती बोलते, वा सर छान झाली. त्यावर तिकडे तो बोलतो, अच्छा मला कोणी आता ॲप्रिशिएट तर करणारच नाही आहे ना, मीच माझं ॲप्रिशिएट होतो. आता तिकडे त्यावर राणी बोलते की नाही सर तुम्ही खरंच खूप छान घातली, एक नंबर लई भारी साडी घातली बघा, जी म्हणजे बाईला सुद्धा येणार नाही ते तुम्ही केलं. त्यावर आता इकडे तो बोलतो, अच्छा केलं आहे ना, मग आता मला याचं काहीतरी गिफ्ट मिळालं पाहिजे. आता इकडे ती बोलते, अच्छा हो का, काय पाहिजे तुम्हाला सांगा. त्यावर आता इकडे तो बोलतो, नक्की मला देशील ना. आणि आता तो लगेचच तिचा हात खेचतो आणि आता इकडे तो बोलत असतो, दे माझं गिफ्ट. आता इकडे ती लगेच तिथून पळून जाते. आता इकडे ती तुळशीला पाणी घालत असते. तितक्या तिथे उर्मिला येते आणि बोलते, काय ग आता हे काय ढोंगीपणा चाललाय का तुझा, इथे स्वतःच्या सासूला घरातून बाहेर पडण्यासाठी भाग पाडले आणि हे सगळं करतेस, एकदम म्हणजे चांगली सून बनण्याचा प्रयत्न करतेस. अगं तुला लाज वाटत नाही का. तितक्यात आता इकडे म्हणजेच राणी जी असते तुळशीचं महत्त्व वगैरे सांगत असते. आता हे पण इकडे उर्मिला बोलते, काय ग तुला काही वाटत नाही का, म्हणजे एकच एक जिथे मिळेल तिथे लेक्चर द्यायचं. तितक्यात आता इकडे बाहेर मागून मालती तिथे बोलते, काय ग उर्मिला काय झालंय. आता इकडे ती बोलत असते, ही बघा ना तुम्हाला त्या घरातून हाकललंय आणि आता इकडे काय तर चांगली सून होण्याचा प्रयत्न करते. आता इकडे ती तिचे कानं भरत असते. आता इकडे मालती बोलते, अगं उर्मिला तू काय तिच्या मागे लागलीस, अगं तू किती पण सांगशील ना तिला चांगलं म्हणजे समजणारच नाही, पालत्या घड्यावर पाणीचे मुद्दाम आता हे सगळं बोलत असते. राणी आता इकडे उर्मिलाकडे डोळे बटारून बघत असते. इकडे मालतीकडे सुद्धा. आता हे पण इकडे उर्मिला बोलते, काय गं इतकं सगळं बोलते तरी लाज वाटत नाही, नजर खाली कर नजर खाली कर. इकडे राणी जी असते त्यांच्याकडे चांगलीच डोळे बटारून बघत असते. आता हे पाहून इकडे उर्मिला बोलते, अच्छा अशी तू ऐकायची नाही. आणि तिचा जो हात असतो म्हणजेच दुखापत झालेला त्याला ते इकडे ती मुरघळत असते. आता हे पाहून इकडे मालतीला सुद्धा वाईट वाटत असतं. त्यावर तिकडे राणी बोलते, मॅडम हात सोडा माझा, मला दुखतंय. उर्मिला ताई माझा हात सोडा. आता इकडे ती काही सोडत असते. तर हे पाहून इकडे राणीला राग येतो. तर हा भाग इथे संपतो. आता राणी उर्मिलाला ढकलते की काय, आता हे पाहायला आपल्याला मनोरंजक ठरणार आहे. इतकंच नाही तर आता इकडे राणी जी असते छानपैकी तयार झालेली असते. आता इकडे इंद्र बोलत असतो की आता आपली राणी साधीसुधी राणी नाही, तर आता इकडे ती ॲडव्होकेट बनणार आहे, ॲडव्होकेट राणी होणार आहे. त्यावर आता इकडे ती बोलते की ॲडव्होकेट राणी इंद्रजित महाडिक होणार आहे. आता इकडे दुसरीकडे विक्रांतने सगळे काही डॉक्युमेंट्स बोलवून घेतलेले असतात. तर आता प्रेक्षकांनो हा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.